नमस्ते, मी स्नेहा आणि स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आज मी तुम्हाला होम रेमेडी शेअर करणार आहे। जर आपली स्किन ड्राय होती, आपण स्किनला काय वापरू शकतो, मॉइश्चर कसं ठेवायचं, आपण खूप सारे प्रोडक्ट वापरतोय, बॉडी लोशन वापरतो, ते आपल्याला कोणत्याच प्रकारे इफेक्ट करत नाही। तर त्याच्यासाठी मी एक घरेलू नुस्खा घेऊन आलेले आहे की मी काय वापरते। त्याच्यासाठी बघा तुम्हाला दाखवते। हे आहे एक ग्लिसरीन आणि खरंच खूप उपयुक्त आहे बरं का। बाकी प्रोडक्टच्या मानाने हे जे आपल्या शरीरामध्ये मॉइश्चरायझर राहतं ना, ते राखून ठेवण्याचं काम करतं, स्किनला कोरडं सुद्धा पडू देत नाही। आणि मी डेली हेच वापरते। याचे भरपूर काही फायदे आहे, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि याचा वापर सुद्धा कसा करायचा ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे। तुम्हाला जर नवीन असेल व्हिडिओवर तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला। याचा वापर कशा पद्धतीने करायचा मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी तुम्ही एक ग्लिसरीन घेतलं, जे किती 400 ml ची बॉटल आहे, जी वर्षभर चालली जाते आणि परवडण्यासारखी आहे। आणि मोठी घेतली की थोडी स्वस्तात आणि मस्त सुद्धा पडून जाते। आणि हे इकडे आहे गुलाबजल, मी आधी आणला, फक्त कवर निघून गेलं आहे, त्याच्यामुळे अवॉइड करा। आणि ही ग्लिसरीनची गुलाबजलची बॉटल आहे आणि हे एक निंबू आहे। आता याचा उपयोग आणि वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। 3 मिळून आपण एक मस्त होममेड रेमेडी कशी तयार करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे। ग्लिसरीन हे त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे। ते हवेतील ओलावा घेऊन आपल्या त्वचेला पोषण घटक सुद्धा देतात। त्याच्यामुळे आपली जे ड्राय स्किन झालेली राहते ती एकदम मॉइश्चर झालेली राहते आणि ओलावा जो राहतो तो कायमचा आपल्या स्किनमध्ये टिकून ठेवतो। आणि याला आपण क्युटिकलसाठी किंवा नखांना लावले तरी नख असे चमकून जातात। आणि यालाच आपण 2-3 थेंब कंडिशनरमध्ये ॲड करून सुद्धा केसाला लावू शकतो। त्याच्यामुळे काय होतं, आपले केस वगैरे पण नरम व्हायला आणि स्मूथ व्हायला सुद्धा मदत होती। आणि याचेच 2-3 थेंब आपण आपल्या बॉडी लोशनमध्ये टाका किंवा तुम्ही कोणती क्रीम वापरत असली त्याच्यामध्ये टाका, त्याच्यामुळे पण बरेच काही फायदे होतात। आणि आपली स्किन जे राहते ती ड्राय होण्यापासून जास्त प्रमाणात प्रोटेक्ट करते। आणि ग्लिसरीन ही खरंच खूप उपयुक्त आहे वापरण्यासाठी। आणि याला आपण कशा पद्धतीने वापरायचं, याचं लोशन म्हणा की सोल्युशन आपण कशा पद्धतीने तयार करायचं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ते एकदम डायरेक्टली अप्लाय नाही करायचं, स्किनला हार्मफुल पण होऊ शकतं। त्याच्यामुळे 2 चम्मच इकडे गुलाबजल घ्यायचं। 2 चम्मच जर आपण गुलाबजल घेतलं ना तर त्याच्यामध्ये 1 चम्मच इकडे ग्लिसरीन ॲड करायचं। कारण ग्लिसरीन हे 2 प्रकारचे राहतात, एक ॲनिमलच्या चरबीपासून बनलेलं राहतं आणि एक वनस्पतीपासून बनलेलं ग्लिसरीन राहतं। आपण वनस्पतीपासून जे बनलेलं ग्लिसरीन राहतं ते आपल्या त्वचेसाठी आपण यूज करायचं। दुकानात गेले, मेडिकलमध्ये गेले तरी पण तुम्हाला भेटून जाईल। तिकडे 1 चम्मच ग्लिसरीन ॲड करायचं आणि त्याच्यानंतर अर्धा चम्मच इकडे आपण निंबूचा रस घ्यायचा। आणि निंबू किती गुणकारी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती। निंबूचे फायदे आणि निंबूचा उपयोग खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि खूप यूजफुल आहे। नंतर त्याच्यात निंबाचा रस पण ॲड करायचा आणि नंतर त्याचं आपल्या इकडे मस्त छानपैकी होम रेमेडी तयार झालेलं आहे। असं एक सोल्युशन जे आपण स्किनला अप्लाय करू शकतो ते इकडे रेडी झालेलं आहे। आणि त्याला तुम्ही 2 ड्रॉप घेऊन सुद्धा स्किनला, चेहऱ्याला किंवा पूर्ण बॉडीला जरी लावलं ना तरी पण खूप छान उपयुक्त आहे। होम रेमेडी इकडे मस्त छान तयार झालेली आहे। याला तुम्ही एका बॉटलमध्ये पण भरून ठेवू शकता। आता माझ्याकडे ही बॉटल रिकामी आहे ना, आणि मग जेव्हाही तुम्हाला लावायचं असतं तेव्हा 2 थेंब असं घ्यायचं आणि चेहऱ्याला म्हणा किंवा स्किनला म्हणा तुम्ही लावू शकता। आता मी तुम्हाला लावून सुद्धा दाखवते। बघा, असं 2 थेंब वगैरे घ्यायचं, हे करायचं आणि स्किनला लावायचं। ड्राय असणारी स्किन पण एकदम छान होऊन जाते आणि ग्लो सुद्धा येतो तिला त्याच्यामुळेच। आणि एखादी अशी रिकामी बॉटल असली ना तुमच्याकडे की त्याच्यामध्ये भरून ठेवायचं। आणि याचे 2 थेंब जरी घेतले ना आपण तरी भरपूर पुरेसे राहतात। अशी होम रेमेडी तुम्हाला कशी वाटली, यापूर्वी तुम्ही यूज केली आहे का, नक्की कमेंट करा। आणि आपला व्हिडिओ आवडलाच असेल आणि हे होम रेमेडी तुम्हाला आवडलीच असेल तर नक्की कमेंट करा। आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।